आम्ही आता इथे हॉटेलमध्ये आलो आहे का जेवायला आलो आहे। हा छोटा बार आहे हा इथे आणि आम्ही आता हॉटेलमध्ये इथून वरती जातोय आता। नाही तो पहिल्यांदी कामाला चेन बस हाँ आम्ही आलो आता इथे। आम्ही आता कॅपेचिनो ऑर्डर केले। मामा स्वतः बोलले ना वेलस्टनचा आणि आता पलटी मारते पण पार्ट टाइम होतं स्टुडंट होतो ना तेव्हा आमची कॉफी आली आहे आता। घ्या प्या थंड थोडा जास्त मामाने घेतला इकडची ऑटो बघा ना काही सुंदर आहे। म्युझिक चालू आहे, लाईट चालू आहे, का मस्त असं बरं काय छान एन्जॉय करत चालवतं। काय वेस्टमिन्स्टर ॲबी एक फार जुनं चर्च आहे आणि राजा राणीचे वगैरे राज्याभिषेक आणि बऱ्याचसे राजेशाही विधी असतात त्या इथूनच होतात आणि लग्न पण इथे झालेली आहेत राजा राणीचे किंवा जे पुढे राजा राणी होऊ नाही शकले पण शाही कुटुंबातले जे होते त्यांच्या। डान्स करतोय काय सुंदर। ही चर्चची मागची बाजू आहे। आहे हा घड्याळाला म्हणतात बिग बेन। टॉवरचं नाव वेगळं आहे पण घड्याळाला बिग बेन म्हणतात। अतिशय प्रसिद्ध अशी जागा आहे लंडनमधली आणि बरीच सजावट नवीन केलेली आहे। 4-5 वर्ष सगळं झाकलेलं होतं आणि इथेच युकेची पार्लमेंट आहे, संसद भवन आहे युकेचं। उजव्या हाताला दिसते राईटला। राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य इथेच असतात कामं करायला। जे समोर असं चक्रासारखं दिसते गोल बिल्डिंगच्या वरती ते लंडन आय आहे। मी आता जवळून जाते तुम्हाला दाखवते। हे आता पार्लमेंट हाऊस इकडून आता बघूया आपण। हे लांबून दाखवलेले आता हे जवळून दाखवते। हे पूर्ण 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 पार्लमेंट हाऊस आहे हा, पूर्ण लांबपर्यंत आहे। छोटे बारीक बारीक थेंब पावसाचे चालू झालेले आहेत। ही आहे थेम्स नदी आणि लंडनला 2 भागात मोडते। आपण उत्तर लंडनमध्ये आहोत आणि त्या बाजूचा भाग दक्षिण लंडनचा पडतो पण सगळ्यात जास्त वस्ती उत्तरेलाच पडते आणि बरेचसे प्रसिद्ध ब्रिज थेम्स नदीवरनंच जातात। समोर जे वर दिसेल तुम्हाला आता येते ते लंडन आहे आकाशवाणा इथला आणि आम्ही सध्या पार्लमेंट बिल्डिंग आहे संसद भवन युकेचं त्याच्या समोरमध्ये आहोत त्यापासून। जे लंडन आय दिसतंय त्याला ऑनलाईन बुकिंग करावं लागतं। सॅटर्डे संडे असल्यामुळे इथे जास्त गर्दी असते आणि जेव्हा तुम्ही ह्या लंडन आयमध्ये बसता तर जवळजवळ अर्धा तास तरी लागतो। म्हणजे तुम्हाला एक फक्त राऊंड होतो, अर्धा तासामध्ये तुम्हाला पूर्ण लंडनचं दृश्य दिसतं। अगदी मुंगीच्या स्पीडने हे असं चालत असतं। म्हणजे तुम्हाला व्हिडिओ फोटो काय घ्यायचं ते तुम्ही इतकं आरामात घेऊ शकता। खूप अर्धा तास एक राऊंडला लागतो। म्हणजे बघा तुम्ही किती स्लो जाता इथे नदी असल्यामुळे ना इथे खूप जास्त प्रमाणात थंडी लागते। संध्याकाळचे 4:30 झाले आहेत पण इतकं वातावरण असं आहे की म्हणजे खूप थंडी आहे इथे आता। ही लंडन आयसाठी प्रचंड गर्दी आहे। संडे आहे, हॉलिडे आहे इकडे।
बघू शकता काय गर्दी आहे इथे. टुरिस्ट आणि इकडचे लोकल लोक आहेत, त्या सगळ्यांची गर्दी आहे. हा इथून जवळून आता मी लंडन आहे दाखवते. याचा स्पीड बघू शकता, याचा स्पीड बघा. आपल्याला दिसत पण नाही आहे, इतक्या बारीक आणि हळू चाललेले आहे. खाली बोट आहे, क्रूज आहे ही छोटी. तूच बोल. हे आहे वेस्टमिन्स्टर पियर. जसं मुंबईला बेलार्ड पियर आणि इतर जागा होत्या तिथे असंच छोटंसं पोर्ट आहे. इथे प्रवास करायचा असेल बोटीने तरीही करू शकतात आणि ऑयस्टर कार्ड आहे तेही चालतं. बिग बेनच्या अगदी जवळच आहे खाली. आणि टुरिस्टच्या पण बोट्स असतात लंडन दर्शन घडवण्यासाठी. आणि हे लंडन आहे. आणि इथून सरळ आपण गेलो चालत पाऊण ते 1 तासात लंडन ब्रिज, टावर ब्रिज ज्याला म्हणतात, तो 1 ते 1.5 पाऊण ते 1 तासात पोहोचणार आपण. दोन्ही किनाऱ्यावरनं तुम्ही जाऊ शकता. आणि हा आहे वेस्टमिन्स्टर ब्रिज. आता आम्ही जुबली लाईन वापरणार आहोत बॉन्ड स्ट्रीटला जाण्यासाठी. तर चला. एका बाजूला उभे राहा. लंडनमध्ये एक अलिखित नियम आहे की सगळ्यांनी उजव्या बाजूला उभं राहायचं असतं. आणि उजव्या बाजूला उभं राहायचं असतं, तसा नियम आहे एक. चला. आपण उजव्या बाजूला उभं राहायचं. ज्यांना धावत पळत जायचे ते डाव्या बाजूने जातात. ह्या बाजूला उभं राहा मामा, ह्या बाजूला उभा राहा. एक डाव्या बाजूला उभा राहा. काकी नाही, हा काकी पण आहे. हे अतिशय एक सायफाय टाईपचं आहे. फार वेगळं एस्केलेटर्स इथे आहेत आणि त्यांनी कन्स्ट्रक्शन पण एक वेगळ्या पद्धतीने केलं इथे. इथे डिस्ट्रिक्ट लाईनचे प्लॅटफॉर्म आहेत आणि ईस्ट बाउंड प्लॅटफॉर्म आहेत जुबली लाईनचे. वेस्ट बाउंड जे आपल्याला वापरायचे आहेत ते आपण अजून एक लेवल खाली जाणार आहोत. मागून घेऊ. हा जा 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 जा, हा पुढे जा जा. नाही सध्या कोणी नाही आहे मागे म्हणून चालेल. कोणी आलं तर. नाही समोरच आहे, समोर आहे. आता समोरनं जायचं. आणि आता आपण वेस्ट बाउंड प्लॅटफॉर्मने बॉन्ड स्ट्रीटला उतरणार आहोत. आली ट्रेन आली. पळा 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 पळा. थांबेल तेवढं. दोन स्टॉप आहे. 2 स्टॉप आहे. जा वरती. हा एस्केलेटर बघू शकता. हा किती उंच आहे. आमचे फ्रेंड्स सगळे आम्हाला बाय करतात.
वरपर्यंत बघू शकतो किती उंच आहे ते. आम्ही आता जुबली लाईन क्रॉस करून सेंट्रल लाईनला आलेलो आहे. साऊथ हॉलला जायला हा इथूनच रस्ता आहे. जवळजवळ 3 मजले खाली आहोत आम्ही अंडरग्राऊंडला. आता आम्ही आलो आहे एलिझाबेथ लाईनला. जवळजवळ इकडच्या 3 लाईन आम्ही आज ट्रेनने प्रवास केलेला आहे. इथे वेस्ट बॉन्डला आलं ना की आम्हाला आहे ना इथे जवळजवळ 3 लाईन इथे एकत्र मिळतात आणि मग तसं आम्ही आता आज इकडे एका लाईनवरून आता आम्ही दुसऱ्या लाईनला आलेलो आहे. आता ईस्ट बॉन्ड आणि वेस्ट बॉन्ड असे 2 आहेत ते, प्लॅटफॉर्म नंबर ए आणि प्लॅटफॉर्म नंबर बी. मी आता वेस्ट बॉन्डला जाते. इथून आता आमची ट्रेन आहे